संत मीराबाईंचं ऐसी लागी लगन हे ऐकण्याची इच्छा आहे. आणि अजून आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण कृष्णाभाऊ घुमरे तेही या ठिकाणी आलेले आहेत. सभापती ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे, ते कृषी वृत्तीचे नंतर आहे, परंतु अगोदर ऋषी वृत्तीचे आहेत. म्हणून त्यांनी आबिर गुलाल उधळती रंग असा या ठिकाणी दोनही अभंग सादर करण्याची विनंती केली आहे. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा कया माझी, अभिमान नित्य नवा कया माझी. प्रेम सुख दे, 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 प्रेम. असे काही संप्रदायामध्ये अभंगाच्या चाली आहेत की सर्व वारकरी संप्रदायामध्ये वारकरी म्हणतात, पण त्या चालींना जेवढी पाहिजे तेवढी प्रसिद्धी नाहीये. पण काही मोठ्या गायकांनी ज्या चाली म्हणून ठेवलेल्या आहेत त्यांना प्रसिद्धी आहेत. गर झरे ग पद सा, अबीर गुलाल उधळी रंग, अबीर गुलाल उधळी रंग. नाथ घरी माझे माझा सखा पांडुरंग, नाथ घरी माझे माझा सखा पांडुरंग. ही चाल काय आणि ही चाल काय? प्रेम प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. माझे ज्येष्ठ गुरुबंधू पंढरीनाथ महाराज आरू यांनी एका कॅसेटमध्ये ही गायलेले आहे. परंतु आम्हा दोघांनाही माझे श्रीगुरु बोधिबाबांनी आम्हाला शिकवलेले आहे. प्रेमाविन नाही समाधान, उंबरठासी कैसे शिव आम्ही जातीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन. रांडवेने जेवी शृंगार पैकेला, प्रेमाविना झाला 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 ज्ञानी तैसा. हे जे भावगीत आहे, अबीर गुलाल उधळीता रंग, हे पंडित जितेंद्र अभिषेक यांनी गायलेलं आहे. ऐसी लागी लगन धाधा, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरी गुल गाने लगी. ऐसी लागी लगन.
जोगंचनी गरे सा गरे सा गरे सा गरे सा गरे सा गरे सा रे गा मा रे गा रे गा रे गा मा रे गा प रे गा रे गा रे गा रे गा रे रे सा नि गा पा मा धा नि गा रे रे प ग रे ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन गरे पा बसा नि सा ध नि ध प बसा नि सा ध नि ध प ध प म प म ग म ग रे सा नि ग एका जनार्दनी प्रेमती गोड अनुभवी सुरवाड जाणतील माथा घरी नाचे माझा सखा अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल उघडी तरंग माथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग माथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग माथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग प्रेम सुख दे 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 वा प्रज्ञाचक्षू गुलाबराव माधानकर यांना कोणीतरी विचारलं होतं की या जगामध्ये संपूर्ण विश्वाचा गुरु होण्याचं सामर्थ्य असणारा एखादा पंथ आहे का? त्यावेळी प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांनी उत्तर दिलं होतं की मला तसं वाटत नाही, परंतु या संपूर्ण जगाचा विश्वगुरु होण्याचं सामर्थ्य फक्त एकाच पंथात आहे, तो पंथ म्हणजे वारकरी संप्रदाय. वा वा त्याचं कारण आहे, आपण अभंग ऐकला सुरुवातीला, प्रेम सुखदेई प्रेमाविना नाही समाधान. एखादी विधवा महिला असते, तिनं कितीही शृंगार केला, परंतु जर तिच्या कपाळाला सौभाग्याचं लेणं ती लिहू शकत नसेल तर तिचा शृंगार व्यर्थ आहे. तसं परमार्थात आलेला मनुष्य कितीही ज्ञानी झाला, व्याकरण शिकला, वेदांत शिकला, पाठांतर भरपूर केलं, परंतु जर प्रेमाचं, भक्तीचं, भावाचं अधिष्ठान त्या ज्ञानाला नसेल तर रांडवेनं शृंगार केल्याप्रमाणे त्याचं ते ज्ञान आहे. आणि हे ज्ञान कुणाकुणासाठी आहे, कुणाकुणासाठी ही भक्ती आहे, तर मध्ये चोखोबारायांचा अबीर गुलाल उधळीत रंग हा अभंग म्हटले. आणि त्या माध्यमातून जातीपातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, लिंगाच्या पलीकडे जाऊन हा वारकरी संप्रदाय किती समृद्ध आहे. यारे लहान थोर याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी. उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन म्हणणारी चोखोबाराय ज्यावेळी नामदेव महाराजांनी पाहिले, ते म्हणाले, कीर्तन करण्याकरता तुम्हाला हे बडवे मंदिराच्या आतमध्ये येऊन देत नसतील तर मी आता मंदिराच्या बाहेर निघून वाळवंटात कीर्तन करतो. म्हणून चोखोबारायांकरता मंदिरातलं कीर्तन वाळवंटात आलं आणि वाळवंटात सगळ्यांना येण्याचा अधिकार आहे. म्हणजे असा सर्वसमावेशक समतेचा पुरस्कार करणारा वारकरी संप्रदाय, त्याचा पाया विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी घातला. आणि याच वारकरी संप्रदायामुळे आज आपण सर्वजण अनेक जातीची, अनेक धर्माची, अनेक पंथाची, अनेक प्रांताची लोक एकत्रित बसून आनंद उपभोगू शकतो. हा वारकरी संप्रदायाचा या महाराष्ट्रावर उपकार आहे. म्हणून इकडे तिकडे न भरकटता आपण गाथा आणि ज्ञानेश्वरीवर प्रेम केलं पाहिजे. ज्ञानोबा तुकोबा हे महाराष्ट्राचे श्वास आणि उच्छ्वास आहे. अतिशय गोड भजन गायलं. आणि संत मीराबाई, लिंगभेद सुद्धा वारकऱ्यांनी काढून टाकलेला आहे की आम्हाला स्त्रिया चालत नाही, पुरुषच लागतात, असं काही नाही. मीराबाईंचा गोड अभंग आपण गायला, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. धन्यवाद गुरुजी.
आम्हाला सगळ्यांना हृदयापर्यंत गायल्यामुळे हृदयापर्यंत हे सगळं तुमचं गाणं पोहोचलं आणि सगळेजण खूप आनंदी आल्हादित झाले.